आमच्या दोडक्याचे पहिले दोडके, आमच्या दोडक्याची पहिली दोडकी, आमच्या गार्डन मधले हे दोडक्याचे पहिले दोडके. असं मी कधी नवल उपवास पकडलाय बरं का. श्रावण सोमवारचा पहिला उपवास. मस्तपैकी आता पूजा वगैरे मांडून राहिली, आली दिवाबत्ती करते पण आहे. ना. तर गाईज फायनली आज ना पावसाने आपल्याला सापडवलेलं आहे. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. मस्तपैकी दिवसाची सुरुवात झाली. मी चालू आहे आता सांजूला घेऊन स्कूलला. सांजू तिकडनं येऊ राहिले. हे बघा, मी जातो आता गाडी थोडीशी क्लीन करतो. पाऊस पडून गेला ना आता इतक्यात. आहे बघा. हॅलो गाईज, तर मित्रांनो मस्तपैकी आम्ही निघालोय स्वामीच्या स्कूलला आणि आजचं वातावरण बघा, पाऊस पडून गेला एकदम शुप्रा डुपरा. सकाळी सकाळी आता पाऊस उघडला. इकडं आहे सांजो. हॅलो सांजो. सांजो, 15 ऑगस्टला काय काय खाल्लं? हा लालू. तर गाईज ना, सांजू सरांना 15 ऑगस्टला मस्तपैकी लाडू दिले होते. लाडू म्हणून ती म्हणते 15 ऑगस्टला आम्ही लाडू खाल्ले. तर गाईज वातावरण एकदम कडक आणि आम्ही पण कडक. वाव, व्ह्यू कसा आहे मला कमेंट करून सांगा. बाय बाय सांजू, सी यू बाय. सांजूची फ्रेंड. हॅलो बाय बाय. बाय सांजू. तर गाईज फायनली आज ना पावसाने आपल्याला सापडवलेलं आहे. एकदम जोराचा पाऊस आला आणि मी जाऊन राहिलो. गाईज एकदम जोराचा पाऊस, सुपर डुपर भावाचा. हे बघा एकदम जोराचा पाऊस इकडे एकदम. आणि शेवटी आज पावसाने आपल्याला सापडवलं. सांजोला स्कूलमध्ये आपण सोडायला आलो होतो गाईज. ओ भाई आगे देखो सब जगह बारिश ही बारिश. काल एकदम ऊन पडलं होतं गाईज, परंतु आज पाऊस परत सुरू झाला. तुमच्याकडे सुरू झालाय का मला कमेंट करून सांगा. चलो टाटा बाय. तर गाईज आताच मी पोचलो पावसामध्ये भिजत. आणि आम्हाला काय दिलंय, कॉर्न दिलेत बघू शकता, कणीस दिलेत. आणि मी काही फुलं आणली होती. आज आहे श्रावणाचा पहिला सोमवार. तर आली इथं फुलं वगैरे घेतलेत आम्ही. मी फुलं घेऊन आलो इथं. मस्तपैकी आता पूजा वगैरे मांडून राहिली, आली दिवाबत्ती करते. नागपंचमी पण गाईज आहे त्याच्यामुळे मग आज त्याच्यामुळे. तर इथे पूजा वगैरे आली चाललंय, म्हणजे सजू राहिली इकडे. मी आता चालू भिजत गाईज. फॅन इकडे जोरात फिरू राहिलाय. थोडंसं ओलं आज पाऊस आला ना गाईज त्याच्यामुळे. तर गाईज आले ह्या साईडला पूजा लावले. आज आहे नागपंचमी. तर ते वरती पोस्टर लावले. हे बघा, पहिलं गावाकडे काय करायचं, असं शेणाने हे करायचं, सारवायचे आणि वारली पेंटिंग वगैरे, बैल वगैरे ते करायचे. आता काय तसं काही करत नाही गाईज. तर आता हे विकत घेतलंय आम्ही. इथं तिने पूजा वगैरे मांडले ह्या साईडला. तर गाईज आता मस्तपैकी पाऊस उघडला. इकडचं वातावरण असं आहे एकदम सुपर डुपर. आणि आमच्या बॅगेमध्ये जे दोडके आलेत ना, ते दोडके आम्हाला आता काढायचे आहेत भावांनो. तर पावसाचे खराब होऊन जातील. आज आहे श्रावण सोमवार आणि श्रावण सोमवारच्या पहिल्याच दिवशी आम्ही दोडके काढून राहिले. दोडके किती आहेत इथे? एक आहे, 2, 3, 4 आहेत. 4 पैकी आली किती काढते आता बघू. तो पण झाले काढू शकत. हे झालं का मग चांगलं ना. 1 इथं, 2, 3 आणि ह्या थोडासा खराब व्हायला लागला. हे बघा, असं हे कीटक बसतात ना त्याच्यामुळे असा खराब होतो गाईज. हे बघा, असं कवळं खायला आणि कवळे एकदम छान आहेत. तर आली मस्तपैकी दोडके काढून राहिले. दोडक्याचे पहिले दोडके, इकडे बघ, आमच्या दोडक्याचे पहिले दोडके, आमच्या दोडक्याची पहिली दोडकी. आमच्या गार्डन मधले हे दोडक्याचे पहिले दोडके. असं. हॅलो गाईज, तर बाहेर पाऊस आता थांबलाय आणि आता वाजताय 12:30. तर मी जातोय सांजला घेण्यासाठी. ह्या साईडला पक्षी आला बरं का गाईज, तो तुम्हाला दिसणार नाही. इथं आहे गाईज, तो बघा उडला. तर मी आता चाललोय सांजूला घ्यायला. चलो लसट गो. थोडासा पाऊस उघडलाय, चांगलं वाटू राहिलं. आणि अशा प्रकारची इकडे ग्रीनरी आहे. तिकडे पण पक्षी वगैरे भारी शांत वातावरण आहे. FG घेऊन जातो मी. हॅलो गाईज, तर मित्रांनो मस्तपैकी सांजोला मी घेतलंय आणि जाऊ राहिलो आहे ना सांजो. हॅलो सांजो. तर काय सांगा गाईज, पाऊस यायला नको. अरे थांब, थोडासा आरसाच असतो. हॅलो गाईज, तर मित्रांनो मस्तपैकी सांजोला मी घेतलंय स्कूलमधून आणि जाऊ राहिलोय. तिकडचं वातावरण बघा. ओ वाव, हा टेडी. सांजूला दिसलं होतं टेडी बियर. तर गाईज आम्ही निघालोय सुपरा डुपरा आणि वातावरण बघा, पाऊस येऊ शकतो ना, त्याच्यामुळे थोडंसं आम्ही जोरात जाऊ राहिलोय गाईज. पाऊस केव्हा पण येऊ शकतो आणि आम्हाला भिजायचं नाही. इकडे आपली एमुडी आले R1. वाव, बच्ची के दिल में सुपर भाऊ. R1 की मोराच वेगळा आहे रे भावा. सुपर डुपर ना रे. हो भाई, पाऊस आला. चला आम्ही थोडंसं जोरामध्ये जातो. आता आमचा वॉइस येतो का नाही माहित नाही बरं का. चलो गाईज, इकडे सुगरण पक्षी आहेत, घरटे बांधून राहिलेत बरं का. हे बघा किती आहेत, खूप सारे आहेत. येलो कलरचे ते सगळे पक्षीच आहेत गाईज.
सांजू आणि मी इथे पोचलोय. इकडे आपली एफजी लावली आणि पक्षी होता काय सांजू? पक्षी आहे. चलो. आणि इकडे आपली R1 ह्या साईडला लावून ठेवले. चल सांजू. सांजू कसा होता आजचा स्कूल? गंदा. काय बरं? आवडलं नाही? चल. कसं काय नाही आवडलं? टिफिन नाही खाल्लास का? आलाय तर गाईज सांजू मशरूम दाखवू राहिले. हे बघा मशरूम आहे ते. तर गाईज ना सांजू मशरूम बघायला तिकडे गेले बरं का. हे बघा. अरे बापरे नारळच्या पाठीमागं ते बघा मशरूम शोधू राहिले. आणि आज ना गाईज मी कधी नवल उपवास पकडलाय बरं का. श्रावण सोमवारचा पहिला उपवास. पहिलं पकडायचो पण मध्ये मध्ये बंद केलं. तर खूप दिवसांनी पहिल्यांदा मी श्रावण सोमवार पकडलाय. म्हणजे नक्की पकडता येतो की नाही माहिती नाही पण धरला आहे उपवास. आणि आली इकडं काहीतरी बनवून राहिले उपवासासाठी. साबुदाण्याची खिचडी आहे तिकडे वाटतं. वडे बनवून राहिले तिकडे काहीतरी बनवून राहिले. ती शेंगदाण्याची आमटी काहीतरी याच्यासोबत खायला. पोटॅटो वगैरे. आणि इकडे आहे आली. आणि इकडे सांजू आली. काय बघ फुलं. कपडे चेंज करूया हो का. जड आहे बॅग. दे मी पकडतो मग. ओ ओ जॅकेट पण. रेनकोट. अच्छा चल. कुणी मम्मीने दिला होता? बॅगीतच होता. अच्छा ये चल शूज काढ बरं सर पहिले पटापट. हा बघ आम्ही दोडका तोडला बघ मम्मीने आणि मी. भाऊ किती तुला तोडायचा होता. कसा आहे? छान आहे का? भारी. हे बघ तुला हे बघ तुला सारिका दीदीने काय दिलंय बघ. काय दिलंय हे? मक्का नाही आवडत तुला? हा तो दिलाय ना. आता तुला समजलं काय? नंबर सांगू का? हा 96047403. बापरे. असं हा दाखव. कसली जादू दाखवतेस? काय नाही. अरे बापरे वाव खतरनाक जादू दाखवलीस रे. तुला कोणी शिकवली जादू? मी शिकलो. तूच शिकलीस? बापरे. हो वाव कमालची आहे रे. लगेच निघतं. वाव हो का. तर गाईज सांजूला मी थोडीशी हेल्प करतो. मी आता खूप दिवस झाले लॅपटॉप ओपन नाही केला गाईज. तर थोडंसं लॅपटॉप बघतो गाईज कशा स्थितीमध्ये आहे. लॅपटॉप ओपन करतो गाईज. तर हा आहे आपला लॅपटॉप लेनोवोचा गाईज. तर गाईज आता आम्ही बसतोय फराळ करायला. इकडे आले मी बनवलंय साबुदाण्याचे वडे. इकडे एक कस्टर्ड ॲपल आहे गाईज. इकडे हे लाडू आहेत राजगिऱ्याचे. इकडे चटणी बनवली. चला या मस्त. इकडे सांजू आहे. हॅलो सांजू. नाही ते हॅलो करते ना. चला या. चला मस्त पैकी या नाश्ता करायला फराळ करायला. फराळ गाईज. अरे उपवासाच्या दिवशी फराळ म्हणतात. हे जे आपण आज जेवण नाही करायचं म्हणजे भात चपाती नाही खायचे. आज हे खायचं. चला या गाईज. तर गाईज ना आम्ही आलीला चहा बनवून देणार आहे ना सांज. कारण तिचा आज उपवास आहे. माझा पण उपवास आहे. तर तिला सरप्राईज देऊ आपण. चहा बनवूया हो का. तुला पण ना. ओके हो ना. मग तू पण मम्मीला पण. तर मी आपण हो तर आपण ना पहिले मी हे घेऊन येतो गवती चहा घेऊन येतो हो का सांजू. मम्मी यायच्या आज चहा बनवायला पाहिजे आपल्याला. ओके तू थांब इथंच मी लगेच आलो. तर गायज मी चायपत्ती घेतो. आणि पाऊस उघडून गेलाय. तिकडे आपली येमुडी आहे. हे बघा कशी दिसू राहिली. आणि हे बघा चायपत्ता हे पक्षी घेऊन गेले ते सगळं. हे बघा तोडून टाकलं तर अर्धे. तर पानं मी बघतो. एक सापडलं मला. ओ भाई 1 2 अजून गाईज एक तोडूया छोटा. बस. हो तर गाईज ना मी चायपत्ती वगैरे तोडून आणले. आणि आता मी चहा बनवतो पटापट. आली लवकर येणार हे ना सांजो. तर गाईज गॅस पेटवावं लागेल पहिला. हो बाई इकडे तर वडे वगैरे आम्ही नाश्ता केला ते आहेत. तर मी पटापट आता चहा ठेवतो गाईज. पातेलं इथं आहे. काय दाखव?
काय दाखव? वडे हे काय इथं खायचेत का तुला? घे घे ना घे ना. खा 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 बाबा. पकड असं हे असं पकड. तर गाईज ना इकडे मस्तपैकी चायपत्ती उकळून राहिली. मी आता दूध टाकतो. पहिल्यांदाच बनवून राहिलो चहा मी. तर गाईज एकदम सुपर डुपर चहा रेडी. मी बनवला एकदम खूप दिवसांनी. आणि सांजूसाठी इकडे ब्रेड ठेवलेत. आमच्या तिघांसाठी चहा. इकडे आहे आले आणि इकडे आहे सांजू. चल ना लवकर चहा प्यायला. अरे वा ठेव ठेव इथं ठेव. इतकं सारं तिने उचलून आणलंय खेळण्यासाठी सांजूने. चल लवकर चहा. ब्रेड पण खाणार आहेस का? हे बघ चहा ब्रेड ठेवले. चल ये लवकर. तर गाईज ना गणपतीची वर्गणी करायला पोरं आली होती. त्यांचा काय ब्लॉग घेता आला नाही आपल्या हिंदुस्थान नगरमधले. भावानं वांगी एकदम छान येऊ राहिल्यात. पण ना त्याला खोड आळी आले. म्हणजे हे जे असतं ना हे खायला लागलेत. आणि खूप काटे आहेत आता ते बघा. त्यांना फुलं वगैरे यायला लागल्यात. कळ्या छोट्या छोट्या चांगल्या वांगी येऊ राहिल्यात बरं का. हे बघा फुलं येऊ राहिलेत आता. आणि खोड आळ्या हे लागतात. हे बघा इथं पण खाऊन टाकले अशा. आम्ही फिरायला जाणारच होतो पण तिकडनं बघू शकता एकदम जोराचा पाऊस आला. एकदम काही जोराचा म्हणजे काही जोराचा भावांनो. हे बघ इकडे तर थेंब पडायला सुरुवात झाले. आणि आलाच गाईस. हो 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 बघा की कसं दिसू राहिलं तिकडनं. एकदम जबरदस्त पाऊस सुरू झालाय. आलीने इकडे तयारी केली. आता मी पण मध्ये जातो. हो भाई चप्पल पण ओली होईल. बापरे. हा सांजू इथं बसले. बापरे काय लॉलीपॉप खाते का? वाव सांजू खाते डेअरी मिल्कचा लॉलीपॉप. हे ना दुसरे पण आणले. हा डेअरी मिल्कचा काढलास काय? अरे वा. आली इकडं मस्तपैकी फ्रेश फ्रेश दोडका बनवून राहील ना भावांनो. एक नंबर कडक ना दोडका. खतरनाक भावांनो. ना पाऊस येतो पण एकदम बारीक बारीक येतो. आता इतक्यात पाऊस आला होता आणि पाऊस गायब. आता आम्ही मस्तपैकी बाहेर निघालोय. इकडे सांजू आहे. हॅलो सांजू. किमया गेली तुझी फ्रेंड? अच्छा कुठे गेली ती? पुण्याला. अच्छा मग तू जाणार आहे का पुण्याला? नाही. अच्छा तर काय हे बघा पाणी अजून साचूनच आहे. घर नाही माहिती? शोधूया ना. तिची मम्मी बोलली तर शोधूया आपण. तर गायज इकडे सन ह्या साईडला सनसेट होईलच. म्हणजे खूप वेळ आहे अजून. आता 5 वाजलेत गायज आणि आम्ही निघालोय बाहेर. वाव. आणि इकडे वाडी गावाचं हे मंदिर बघा. वाव कळसच दिसू राहिलाय. ऍक्टिंग कर राहिली सांज कसं. जोकर आणि बेडकाव आणि ती चालू राहिली. कॉमेडी आहे सांज. हे ना सांज काय करते सांज? फिरायला जाते. तर आज निलू शिरा बनवतोय. तूप टाकलेलं आहे. इथं रवा आहे आणि इथं. हॅलो गाईज. तर मित्रांनो आज आहे श्रावण सोमवारचा उपवास. तर आता आम्ही उपवास सोडणार आहे संध्याकाळी. तर त्याच्यासाठी आम्ही इकडे मस्तपैकी आता शिरा बनवून राहिलो एकदम. तर हा आहे शिरा म्हणजे रवा. त्याच्यानंतर तूप घेतलंय टाकलंय ते. आणि मी आता बनवतो शिरा गाईज. चला या इकडे बघायला. तर आता हे मी टाकतो मस्तपैकी. वाव. तर आलीने इकडे बनवलं आहे भजी. त्याच्यानंतर हा दोडक्याची भाजी आहे. आणि पापड वगैरे सर्व काय आहे. इकडं आली आहे. इकडं सांजो आहे. आणि इकडं मी आहे पुषानो. चला या जेवण करायला. एकदम मस्तपैकी उपवास सोडूया आता. या जेवणाला. तर गायज ना आमची जेवण वगैरे झालीत मस्तपैकी सुपरा डुपरा. आणि मी आता बसतो ब्लॉग एडिट करायला. इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वजण झोपले. चलो टाटा बाय. सी यू सून.